नमस्कार मित्रांनो, सुवर्ण फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये रानातील चारे कमी का होत आहेत या विषयावर माहिती घेणार आहोत. आजचा व्हिडिओ वेगळा जरी असला तरी आपल्या कामाचा आहे. चारे कमी होत आहेत याच्यावर आपण काही करू शकत नाही, पण त्यामागील काय कारणे आहेत हे आपल्याला माहीत असणे गरजेचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ नवीन मेंढीपालकासाठी आहे. जर तुम्ही नवीन मेंढीपालन करत असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा. मेंढ्या चारताना सर्रास हा विषय मेंढपाळाला पडतो. मेंढ्या चारताना या विषयावर बहुतेक वेळा आपण चर्चा पण करतो. मेंढ्या चारताना असे आढळून आले आहे, चारे कमी होण्याचे मुख्य कारणे कोणती आहेत? त्या कारणाला आपण काय उपाय करू शकत नसलो तरी त्या कारणापासून मेंढ्यांची काळजी घेणं आपलं काम आहे. मेंढ्याची काळजी घेणं असं का म्हणतो तर त्यापासून मेंढ्या एका कारणाने मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात. पहिलं कारण कोणतं आहे? हेच पहिलं कारण आहे त्यापासून मेंढ्या मोठ्या प्रमाणावर आजारी पडतात. तणनाशक. या कारणावर आपलं काही कंट्रोल नसते. का कंट्रोल नसते तर आपण मेंढ्या लोकांच्या वावरात चारतो. हे वावराचे आपण काय मालक नसतो, परंतु तणनाशक मारलेल्या वावरात मेंढ्या घेऊन न जाणे आपल्या हातात तर आहे. तणनाशकामुळे बांधावरील चारे कमी होत आहेत. काही चारे नाहीसे झाले आहेत. मेंढ्याचे चारे खात नाही तसे चारे येत आहेत. वावरात चारे कमी उगवत आहेत. शेतकऱ्याला निंदायला कामगार मिळत नाही, त्यामुळे शेतकऱ्याला तणनाशक फवारणी करावं लागत आहे. आपल्याला चारवण्यासाठी शेतीवर अवलंबून राहावं लागते. पण जर तणनाशक फवारून 1 महिना किंवा 15 दिवस झाले अशा वेळेस मेंढ्या चारण्यासाठी अशा वावरात मेंढ्या चारू नये. तणनाशक मारून 3 ते 4 महिने झाले असतील अशा वेळेस चारवावे. हे सांगण्याचं मुख्य कारण म्हणजे मेंढ्या तणनाशकामुळे बहुतेक वेळा बिमार पडतात किंवा काही वेळा मेंढ्या मृत्युमुखी पण पडतात. हे तुम्हाला माहीत राहते, पण नवीन मेंढीपालकांना कदाचित माहिती नसेल. अशा वेळेस मेंढीपालक मेंढ्या चारतो आणि आर्थिक नुकसान करून घेतो. बंदिस्त मेंढीपालन करता तर अशा वेळेस ह्यासारख्या कारणाला सामोरे जाण्याची गरज पडत नाही. पण मुक्तसंचार मेंढीपालनात या कारणाला सामोरे जावं लागते. दुसरा मुद्दा असा आहे, घाणेरी. या तणाला तुमच्याकडे काय म्हणतात हे नक्की सांगा. या तणाला 2-3 नावे आहेत. कोणी घाणेरी म्हणतात तर कोणी टणटणी असे म्हणतात. कोणी बंबाकाचं पण म्हणतात. काही ठिकाणी या तणाला वाजगवत तर काही ठिकाणी बीर असे पण म्हणतात. बीर हे वेगळं झुडूप आहे, पण काही ठिकाणी बीर असे म्हणतात. या तणाला आपण गवत असे म्हणतो, परंतु याचे गुणधर्म झुडपासारखे आहेत. घाणेरीची गुणधर्म झुडपासारखी का म्हणतो तर घाणेरी तण एकदा जमिनीवर उगवलं की ते झुडूप फांदे करते. उन्हाळ्यात या तणाला पाणी नसेल तर हे तण मरत नाही. याच्या बिया चिकट असतात आणि ओलावा मिळाल्यास जमिनीला सहज चिटकतात. हे तण अति वेगाने वाढ होते. या तणाजवळ दुसरे कोणते पीक येत नाही व कोणतेही गवत पण येत नाही. अशा या 2 मुख्य कारणाने गवताची मोठ्या प्रमाणात मर होत आहे. तणनाशक आणि घाणेरी याचे मेंढीपालनात काय डायरेक्ट नाहीत तर इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे. जसे 10 ते 15 वर्षाखाली मोठ्या प्रमाणावर चारे उगवत होते, आता तसे चारे होत नाहीत. माळावर किंवा पडीक जमिनीवर घाणेरीमुळे चारे होत नाहीत. याचे एका ठिकाणी जर झुडूप उगवले की तसे वाळत नाही. उलट पाणी पडताच याच्या फांद्या हिरव्या होतात. मेंढ्या यांचा पाला खात नाहीत. जरी पाला खात असतील तरी चारे नाहीत म्हणून याचा पाला खातात. याचा उग्र वास येतो. हे तण मोठ्या प्रमाणात सर्वत्र उगवते. तणनाशकामुळे बांध आणि वावरामध्ये चारे कमी होत आहेत. तणनाशकाचा अतिवापर होत आहे. आपल्याकडे वावरात चारवल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वच पिकामध्ये तणनाशक वापरतात. चाऱ्याची नायनाट तणनाशकामुळे झाली आहे असे म्हणण्यात काही हरकत नाही. याच्यावर आपण काय करू शकतो
याचे उत्तर असं आहे, आपण काही करू शकत नसलो जरी आपल्या मेंढ्यांची काळजी घेणं आपलं काम आहे. मेंढ्याला चारण्याची सोय करावी लागेल. मेंढ्यांना चारण्याच्या आधी वावरात बघितलं पाहिजे. वावरात तणनाशक मारला असेल तर वावरात नेणं टाळावं. 15 ते 30 दिवस झाले असतील अशा वेळेस चुकूनही मेंढ्याला त्या वावरात नेऊ नये. हे करणं अतिशय महत्त्वाचं आहे. एखाद्या वेळेस मेंढ्या उपाशी राहिलेल्या बऱ्या, पण तणनाशक मारून 15 ते 30 दिवस झाले असेल अशा वावरात नेऊ नये. हे सांगण्याचा उद्देश असा नाही की मेंढ्या उपाशी ठेवा. मेंढ्यांना चारावं तर लागणार आहे, परंतु तणनाशकाच्या वावरात चारवायला सोडणं मेंढ्यांना घातक होय. हे आपल्याला एकदाच कळत नाही, पण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात चारिता त्याचे परिणाम आपल्याला पावसाळ्यात दिसून येतात. पावसाळ्यामध्ये मेंढ्या मोठ्या प्रमाणावर बिमार पडतात. चारे का कमी होत आहेत या विषयावर हे व्हिडिओ होता. असे व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे मेंढ्या चारवताना असे आढळून येत आहे, चारे कमी होत आहेत. माळावर किंवा पाण्याच्या जमिनीतील पण चारे कमी होत आहेत. असे व्हिडिओ केल्याने चारे वाढण्याचे उपाय भेटणार तर नाहीत, पण चारे कमी होण्याचे कारणे माहीत होतील आणि मेंढ्यांची काळजी पण घेता येईल. आजच्या व्हिडिओत एवढंच. पुढील व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. तोपर्यंत धन्यवाद.